मात्र नक्की. आता जरा कोल्हापुरात जाऊयात. यंदाच्या महागाईचा सर्वात पहिला फटका सर्वसामान्य घरांना बसलाय. कारण या महागाईची सुरुवातच गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे झाली होती, वाढलेल्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे झाली होती आणि महागलेल्या भाज्यांमुळे आता आपल्याला बराच त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे हाल कसे होत आहेत तेही आपण पाहूया. महागाईचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड बसतोय. कारण गेल्या 10 दिवसांमध्ये 4 वेळा इंधनाचे दर आहे ते वाढले आहेत आणि इंधनाच्या दरावरती महागाईचा दर अवलंबून असतो. मला सांगा, आता इंधनाचे दर वाढलेले आहेत आणि महागाईचा फटका हा प्रचंड बसायला सुरुवात झालाय. काय तुमच्या आयुष्यात बदल झालाय? निश्चित मागील महिन्यामध्ये आम्ही जो माल भरला तो आमचा साधारणतः म्हणजे किराणा माल जो आम्ही भरला आमच्या घरामध्ये जो लागतो तो आमचा महिन्याकाठी व्यायचा तो 4,500च्या आसपास आम्हाला बसायचा. पण ह्या महिन्यामध्ये आम्ही ज्यावेळी भरायला गेलो तो 7,500 आणि 8,000च्या आसपास आम्हाला तो खर्च आला. म्हणजेच आम्हाला ॲव्हरेज 2-2.5 हजार रुपये एक्स्ट्रा पे करावे लागले. जर वर्षाकाठी जर असंच चालू राहिलं तर ते 30 ते 35 हजार रुपये आमचे त्याच्या मागे जाणार आहेत. म्हणजे आम्ही जे सेव्हिंग करत होतो 2-2.5 हजार रुपये, म्हणजे आमच्या वृद्धापकाळासाठी आम्ही जे सेव्हिंग करत होतो ते आता सेव्हिंग होईल असं वाटत नाही आम्हाला. मला सांगा, सगळी जबाबदारी किचनची महिलांच्या वरती असते आणि तारांबळ महिलांची उडते यामध्ये. नक्कीच, कारण तेल मागले, डाळी मागलेत, गॅस मागलाय. म्हटलं की जसं बसवतो तो 5,000 मध्ये माल, तोच आता बसवण्यासाठी 8,000 रुपये मोजावे लागतात. निश्चितच करावं लागते वाढ. त्यात काय किचन मधले काय स्किप करायची वेळ आली का? नक्की सगळ्या ज्या गोष्टी दोन आयटम घेत होतो तिथे एकच घ्यावा लागतोय, असं करावं लागतं. मुलांचं शिक्षण आणि त्यांचाही खर्च, दोन्ही खर्च बसवावे लागतात ना. त्यामध्ये किचन मध्ये आपण जर बघितलं तर काही वस्तू खरेदी कराव्या लागतात, काही स्किप कराव्या लागतात. काय किचन मधलं सरकारनं सांभाळून ठेवावं असं वाटतं? किमान गॅस आणि तेल तरी आम्हाला आमच्या बजेटमध्ये बसेल इतपत तरी उपलब्ध करून द्यावं, एवढीच इच्छा आहे, महाग न करता. खरं तर उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यानंतर बाहेर फिरणं असतं. यावेळी काय बाहेर फिरायला गेलाय, काय झालं? बाहेर फिरायला जायची परिस्थितीच ठेवलेली नाही सरकारने. डिझेल पेट्रोलच्या टीव्हीवर रांगा बघितल्यानंतर आम्हाला जायचा अंगाव काटा मारला. बाहेर जायचं म्हणजे आम्हाला भीती वाटते की बाबा कुठे डिझेल नाही मिळालं, पेट्रोल नाही मिळालं, आम्ही जी गाडी भाड्यानं करून घेऊन गेलेली असेल किंवा स्वतःची गाडी असेल ती शेवटपर्यंत घरापर्यंत येऊ की नाही हितपर्यंत परिस्थिती आहे. तर आपण बघितलं की ही अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांची अवस्था आहे की महागाई प्रचंड वाढलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं ताई म्हटलंय की आमच्या किचनमधले किमान तेल आणि गॅस तरी शाबूत ठेवा, जेणेकरून आम्हाला आमच्या घरामध्ये अन्न शिजवून खाता येईल. कारण यांनी ज्या पद्धतीने सांगितले की हॉटेल स्किप केलेलं आहे, बाहेर फिरायला जाणं स्किप केलेलं आहे, मुलांच्या आनंदावरती याच्यामुळे विरजण पडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मायबाप सरकारनं महागाईचा हा दर आहे तो कमी करावा अशा पद्धतीची इच्छा या कुटुंबाने व्यक्त केली. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. आणि आता या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचार